शरद पवार रुटीन चेकअपसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल झालेत। 2 दिवस शरद पवार ॲडमिट राहणार आहेत। शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती आहे। शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली आहे। रिपोर्ट नॉर्मल असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। तर शरद पवार यांच्या समवेत सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित आहेत। आता पुन्हा चेकअपसाठी रिकेट चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी या पद्धतीत, त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट ॲडव्हर्स नाही आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत। आत्तासुद्धा चेकअपमध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत। साहेब पूर्णतः बरे आहेत, कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा प्रॉब्लेम शारीरिक नाही आहे। फक्त विश्रांती आणि रिचेकअप या 2 गोष्टींसाठी ते आता इथे ॲडमिट झालेले आहेत। Mr. Sharad Pawar was admitted this morning. He has only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. He is very stable and 1-2 दिवसात we will discharge him and send him home. His CT scan was done. The CT scan is okay. So there is no need to worry or panic. Slight dehydration आहे, थोडासा saline द्यायचं आहे and with that he'll become okay. Nothing else is to be done. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण झालंय। जनतेच्या विश्वासाच्या बळावरचा हा प्रवास शक्य झाला, याबद्दल सुप्रिया सुळेंनी आभार व्यक्त केलेत। काय ट्विट केलंय त्यांनी पाहूयात। आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज 60व्या वर्षात पदार्पण करत आहे। महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 6 वेळा तर एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली। 7 वेळा ते लोकसभेत निवडून गेले। 2 वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं। हा अविजित प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे। या संपूर्ण प्रवासात त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभी राहील। जनतेनं त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला, या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला। याबद्दल सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।